सतर्क पोलीस टाइम्स न्यूज मध्ये आपलं स्वागत। नजर टाकूया सतर्क फास्ट न्यूजवर। फेक अकाउंट असणाऱ्या मुलांना आत्महत्या केल्याचं भासवल्यानं मैत्रिणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सुपारी बहादर म्हटल्यानं वाद थेट तुडवण्यापर्यंत राज ठाकरेंवर टीका आणि मनसे आक्रमक। मंत्री होतात संदीपान भुमरेंकडे 1-2 नाही तर इतक्या वाईन शॉपचं लायसन्स, थेट मोदींकडे कारवाईची मागणी। संदीपान भुमरे यांनी पत्नी, सून आणि नातेवाईकांच्या नावानं 6 दारूच्या दुकानांचं लायसन मिळवलंय। त्यामुळे मंत्रिपदाचा दुरुपयोग केल्यानं संदीपान भुमरे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे। विद्या चव्हाण यांनी केलेल्या चित्रा वाघ यांच्यावरच्या आरोपावर भाजपचं नो कमेंट्स। देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून सून आणि मुलाच्या घटस्फोटाच्या प्रकरणामध्ये नाक खुपसून मला बदनाम केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मिटकरीच्या तोंडाला मूळव्याध झाला। अजितदादांना विनंती आहे की त्यांनी काय म्हणाले कर्णबाळा। क्षणार्धात भली मोठी बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली। कंगनाच्या मतदारसंघातील थरारक व्हिडिओ समोर। अंधेरी पूर्वच्या जागेवरून भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार। भाजपचा पहिला उमेदवार जाहीर। महाराष्ट्राच्या मुलानं जग जिंकलं। स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलंय। एक तर तू तरी राहशील तेव्हा मी तरी। उद्धव ठाकरेंची फडणवीसांना धमकी। तर माझ्या नादी लागला तर सोडणार नाही असं म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना इशारा। विधानसभा निवडणुकीवर शिंदे यांचं नव मिशन। ताई माई अक्का म्हणत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती। महाराष्ट्रभर मेळावे घेत लाडकी बहीण योजनेचा प्रसार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता। राज्य सरकारच्या वित्त विभागाची हालचाल। अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणामध्ये मनसेच्या आणखी 5 कार्यकर्त्यांना अटक। 3घांना जामीन मंजूर। ठाकरे फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी। रामदास आठवले यांचं वक्तव्य। आजपासून बदलले फास्टॅगचे नियम। टोल नाक्यावर उल्लंघन केल्यास होणार ब्लॅकलिस्ट। देशातील वाहनधारकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा बदल। घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये। आव्हान देण्यासाठी मनगटात जोर लागतो। मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर केली टीका। डहाणू तालुक्यातील मानघर ते शेणसरी हा रस्ता पुन्हा चिखलमय। नागरिकांचे होत आहेत हाल। लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची नागरिकांनी केली मागणी। राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी। स्वतःच्याच कार्यकर्त्यांच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा उमेश पाटील यांचा आरोप। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।